नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्ट्री टॉक्स या चॅनलवर. तर आज आपल्या इकडे जे पाहुणे आलेले आहेत ते मुंबईवरून आलेले आहेत. ॲक्च्युली 2-3 वेळा बोलणं झालं होतं. काल हा शूट होता, कॅन्सल झाला होता काही टेक्निकल इश्यूजमुळं, आणि आज ते आपल्याबरोबर आहेत. तर चला त्यांच्यासोबत गप्पा मारूयात, त्यांच्यासोबत घडलेले अनुभव ऐकूयात. नमस्कार सर. नमस्कार. काय आपलं नाव? माझं नाव संजय पाटील. बरं, कुठे राहिल्यात आता सर तुम्ही? मी मुंबईला राहतो, लोअर परेलला. ओके. आणि मूळ गाव? माझं कोल्हापूर. ओके. आणि मुंबईत कधीपासून आहात? जन्मजात म्हणजे माझा जन्मच मुंबईला झाला. म्हणजे मुंबईकरच? मुंबईकरच. बरं, काय काय कसे अनुभव घडले आणि सुरुवात कशी झाली? सुरुवात अशी झाली की 2009ला म्हणजे माझी वाईफ प्रेग्नंट होती. ठीक आहे. तर आमचा प्लॅन ठरला की तिथे एक खूप म्हणजे रहस्य एक ठिकाण आहे. तिथे म्हणतात की वरात गायब झाले. ठीक आहे. ते सह्याद्रीच्या रांगामध्ये जिथून आपण पन्हाळगडावरून पावनखिंडला येतो. अच्छा. हां. तर तिथे वरती पूर्ण सपाट आहे, त्याला काहीतरी पठार बोलतात, पूर्ण पठार आहे. तर तिथे बोललो एक वरात गायब झाले. तर माझी वाईफ काय बोलली की चला आपण जाऊया, बघूया. आणि मग आम्ही पण एक्सायटिंग, मुंबईवरून जायचो तर आम्ही खूप एक्सायटिंग होतो की अरे काय बघूया तरी की वरात गायब झाले. दिसतं ते लांबून तसंच दिसतं, वरात गायब झाल्यासारखे. आम्ही बोलो जवळ जाऊन बघूया कसं आहे. तर प्लॅन ठरला आमचा, आम्ही गाडी वगैरे केली. तर मी, माझी भाची, पुन्हा माझा एक चुलत भावाचा मुलगा, तो, मी आणि वाईफ, असे 4 जण आम्ही गाडी केली आणि गेलो वाईफच्या गावी गेलो. आणि मग तिथून आम्ही वरती गेलो आम्ही. तर टाईम तर लागलाच खूप चढताना, लाईक मध्ये कसं पण आहे. पण आम्हाला जे बघायचं होतं त्याच्या आम्ही दूर अंतरावरून थोडा पुढे गेलो. बोलत चला वरती गेलो आहे, तरी 45 मिनिट लागले असतील वरती जाण्यासाठी. तर आम्ही गेलो तिथे वरती. कसे चालत गेलते का तुम्ही? हो, चालत, कारण तिथून गाडी नाही आहे, ते डोंगरच आहे, पूर्ण डोंगर वाटत आहेत पूर्ण वरती जाण्यासाठी. तर बोलो एक एक्सायटिंग, थोडा ॲडव्हेंचर टाईप. मुंबईवरून आपण म्हणजे आपल्याला आवडतंच ना असं काय तर नेचरमध्ये जायचं, फिरायचं. बोलो जाऊया, बघूया. गेलो आम्ही वरती चढलो. बघितलं तर तिथे पूर्ण पठार होतं आणि तिथे एक केव्ज होत्या जिथे जुनी आदिवासी लोक वगैरे राहतात. असे ते बोलतात की पहिले जे आपले जे महाभारताचे काय ते स्टोरी आहे तिथे. मी बोललो ठीक आहे. बघितलं आम्ही, बघून वगैरे मे बी 8-7:30 वाजले असले. आम्ही आलो खाली, पुन्हा बघितलं, आलो. बोललं ठीक आहे झालं. आता मग बायकोच्या घरी आम्ही जेवलो सगळे. आणि आम्हाला हां जवळच, म्हणजे डोंगराच्या खालीच त्यांचं गाव आहे. मग आलो आम्ही खाली, जेवलो मस्त. म्हणजे ते नॉनव्हेज वगैरे केलेलं खाल्लं आम्ही निघालो. आणि भाची होती आमची, छोटी होती, आणि आम्ही 4घे होतो. पण त्या ड्रायव्हरला पण जायचं होतं काही कुठेतरी. तो बोला की मला जायचं आहे आता, तर एकतर मी तुम्हाला तरी सोडू शकतो किंवा तिच्या भाचीला तरी तुम्हाला सोडू शकतो असं. मग तिथंच काय ते 3-4 किलोमीटर गाव आहे. बोलत आम्ही 3घे आहोत, एकाच गावचे जाणारे, तू तिला सोड, आम्ही इथून 1 किलोमीटर आम्ही जाऊ शकतो वॉकेबल. तर माझं गाव आहे त्याच्या 1 किलोमीटर अंतरावरती मला सोडलं. म्हणजे त्या रोडवरती रहदारी असते, लाईक गाड्या वगैरे जात असतात. असं काय एकदम खेडं नाही आहे, नॉर्मल गाव आहे. तर आम्ही उतरलो, त्याने आम्हाला ड्रॉप केलं तिथे. तर आम्ही 3घे चालत आलो. तर आम्ही 500 मीटरवरती आलो. तर तिथे एक तलाव आहे वरती, असं वरती चढावरती. तर तिथे आलो. तिथून जरासं अजून पुढे आलो 300 मीटरवरती. तर अचानक आमच्या मागे एक माणूस आला. ठीक आहे. माणूस म्हणजे कसा की पूर्ण व्हाईट, गावचे असतात ना एकदम फुल व्हाईट, पायजमा वगैरे? पायजमा नाही, धोतर टाईप, पूर्ण धोती वगैरे घातलेला, टोपी वगैरे. हां ते जुने लोक घालतात ना, फेटा टाईप, ते घालून आला. आणि तो आम्ही बघतोय मागे. मी बोलो हा आतापर्यंत तर दिसला नाही. ठीक आहे. मी बोलो हा अचानक कुठे मागून आला आपल्या. तर मी बोलो अरे असं काय झालं. आमच्या तिघांना पण दिसला तो माणूस. ठीक आहे. दिसला तर आम्ही थोडा वेळ बघितला आणि आम्ही पुढे चालत राहिलो. बोलो ठीक आहे, असेल कोणतरी गावचाच असेल ना कोणतरी, तसे कपडे कोण गावचेच घालतात. पण आम्ही बघतो, आम्ही थोड्या वेळाने पुन्हा मागे बघितलं. तर तो माणसाचा स्पीड आहे ना, तो नॉर्मल माणूस चालतो ना तसा चालतच नव्हता तो. म्हणजे अशी गाडी कशी आपली जाते थोड्या एकदम फास्ट, तसा तो आमच्या मागून येत होता. तर आम्ही घाबरलो. बोलो हे काय प्रकार आहे की असं तर माणूस चालूच शकत नाही. आम्ही नॉर्मल चालतोय किंवा दुसरा पण माणूस एकतर फास्ट चालू शकतो, असं गाडीच्या वेगाने कोण येऊ शकतं असं. तर आम्ही एकदम घाबरलो 3घे पण. आम्ही एकदम धावत सुटलो. आणि तिथे एक वडा आहे, तिथून पुन्हा आम्ही बघितलं मागे.
की तो माणूस अजून तशाच स्पीडने येत होता पुढे. आम्ही असं पुन्हा थांबलोच नाही, मागे बघितलंच नाही, एकदम फास्ट गेलो. आणि तिथे मग आमच्या चुलत्यांचं घरच आहे, तिथे आम्ही एकदम फास्टमध्ये तिथे थांबलो, घाबरून सगळे. आणि मग तिथे काकींना वगैरे सगळ्यांना सांगितलं. तर ते बोले तुम्हाला कोणी सांगितलेलं वॉक चालत येण्यासाठी तिथे एवढं, गावच्या ठिकाणी असं काय पण असतं, तुम्ही येत जाऊ नका म्हणून. मग आम्ही तिथे थोडा वेळ अर्धा तास थांबलो आणि नंतर म्हणजे माझ्या चुलत भावानी गाडीने सोडलं आम्हाला एक एक करून. असं हा एक पहिला किस्सा. मग काय त्रास वगैरे झाला नाही का तुम्हाला काय कसला? काहीच नाही, कारण एवढं काय म्हणजे आम्हाला एवढं काय नाही वाटलं, की कारण आमचं फर्स्ट टाईमच होतं, काही आम्ही कधी असं काय बघितलंच नव्हतं, ठीक आहे, की असं असतं वगैरे. पण ते म्हणजे त्यावेळी एक म्हणजे आश्चर्य म्हणजे तेव्हा त्या रहदारीची जागा आहे, तिथे एक पण गाडी आली नव्हती त्यावेळी, ना बाईक आली नव्हती, ना फोर व्हीलर, काहीच नाही. नाही तर इतर वेळी गाड्या येतच असतात त्या टायमिंगला, पण एक पण गाडी नव्हती आणि एक पण माणूस नव्हता रोडवरती त्यावेळी. मग तुम्ही तिथल्या आजूबाजूच्या लोकांना विचारलं की असं काय दिसलं किंवा कोण होतं काय होतं, कळलं का कारण तुम्हाला? आम्ही विचारलं तर फक्त आमच्या काकांच्या घराने. आम्ही मी गावी एवढा नसतं ना रहदारी आमची जाण्याची, म्हणून आम्ही एवढं ओळखत नाही. आहे दुसरे पण चुलते वगैरे काय आहेत, पण आम्ही त्यांना म्हणजे त्यांच्याशी बोलत नाही, म्हणजे मी ओळखतच नाही, जास्त बोलतच नाही त्यांची. बरोबर. कारण मग कसं विचारणार. मग काय आम्हाला झालं नाही, आम्ही गपचूप घरी गेलो. घरी पण असं सांगितलं, घरी पण ओरडले की तुम्हाला कोणी सांगितलेलं, आई वडील बोलले की तुम्हाला कोणी सांगितलेलं चालत येण्यासाठी, गाडी होती ना. मग बोलो माझ्या भाचीला सोडण्यासाठी आम्ही ती गाडी पाठवलेली, मग ती एकटी कशी पाठवणार ना आपण तिला, असं. मग काय नाही, मग तो पहिला किस्सा होता. बरं. आणि जे तुम्हाला ते दिसले ते धोती वगैरे घातलेले, ते दिसायला कसे होते? म्हणजे दिसायला फेस दिसत नव्हता, फक्त व्हाईट कपडे दिसत होते. चेहरा वगैरे कसा होता? चेहरा काही दिसत नव्हता. लांब होते का? लांब होते, पण ते स्पीडने येत होते. तो माणसाचा स्पीड कळतो ना आपल्याला, गाडीचा स्पीड, आणि माणूस जो जंप करून येतो एकदम फास्ट पळत गाडीच्या वेगानं, तसा तो माणूस एकदम फास्ट येत होता. असं म्हणजे तो चेहरा पण त्याचा एकदम क्लिअर नव्हता, काहीच क्लिअर नव्हतं. म्हणजे एकदम ती आकृती कशी असते, व्हाईट आकृती, त्या प्रकारचाच होता तो माणूस. अच्छा. मग तुमच्या वाईफला वगैरे काय त्रास वगैरे झाला का त्या गोष्टीचा? नाही. बरं. ह्याच्या व्यतिरिक्त अजून दुसरा कुठला अनुभव आहे? हां, दुसरा इन्सिडेंट असा आहे की म्हणजे माझा मित्र आहे अर्षद म्हणून नावाचा, तो ड्रोन शूटिंग करायचा त्यावेळी 2014-15च्या वेळची हां गोष्ट आहे. मला मुलगा झाला होता, तो पण 3-4 वर्षाचा होता, 4 वर्षाचा होता. मग तो ड्रोन शूटिंग करायचं, तर त्याला एक ऑर्डर आली होती लग्नाची, ठीक आहे. तर लग्नाची ऑर्डर आली होती, ती होती महाबळेश्वरला. तर तो मला त्याचा कॉल आला की असा प्लॅन आहे की तिथे मला शूटिंगची ऑर्डर आले, तर तू येणार का? तर चला, म्हणजे तसं पण माझी हॉटेलमध्ये मला राहण्याची हे आहे, म्हणजे अरेंजमेंट केली आहे. आपण एक दुसरं हॉटेल घेऊया आणि आपण जाऊया तिकडे, जाऊन राहूया म्हणून, ठीक आहे. आणि मग बोलत ठीक आहे चला, विकेंड पण आहे, मला पण सुट्टी होती, म्हणजे मी पहिला जॉबला पण होतो. तर बोलत ठीक आहे, मला सुट्टी पण आहे, आपण जाऊया. तर गेलो आम्ही. म्हणजे पहिलं रात्री आला तो घ्यायला, म्हणजे आम्ही नाईट ड्रायव्हिंगच केली. गेलो आम्ही, त्याची सकाळी शूटिंग होती. आम्ही रात्री चेक इन केलं हॉटेलमध्ये. तो त्यांना भेटायला गेला जिथे त्याची शूटिंग होती, त्याने चेक इन केली त्याच्या हॉटेलमध्ये. मग आम्ही ते रात्र राहिलोच म्हणजे. आणि मग दुसऱ्या दिवशी तो पुन्हा शूटिंगला गेला. शूटिंगला जाऊन ते सगळं ड्रोन वगैरे काय ते शूटिंग करून आला. परत आल्यावरती संध्याकाळी पुन्हा बोललो आम्ही मार्केट फिरूया. मग मार्केट फिरलो. त्या दिवशी पण आम्ही पूर्ण ते पॉईंट वगैरे सगळे फिरलो. दुसऱ्या दिवशी बोललो निघायचं. मग दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी दुसरं एक हॉटेल घेऊन तिथे राहिलो आणि तिथे मग सगळे पॉईंट वगैरे फिरलो. मग लास्ट पॉईंट आम्ही काय तर तिथे वॉटरफॉल आहे तिथे गेलो आणि त्यानंतर आमचं असंच गाडीमध्ये चाललेलं की यार इथे काही दिसत नाही, भूत पण नाही दिसत, काय चकवा पण नाही लागत, काय म्हणजे असं आम्ही मस्करीमध्ये बोलतो, चेष्टेवारी, लाईक काहीच नाही दिसत इथे काय की काय म्हणजे आम्ही ॲक्च्युली एका रोडला आलेलो पण तिथे काहीच नव्हतं, आजूबाजूच्या गाड्या वगैरे एकदम शांत. म्हणजे काय इथे काहीच नाही आहे ना, प्राणी पण नाही दिसत आहे, इकडे जंगलासारखं आहे. फक्त पॉईंट बघितले, आलो पाचगणीमध्ये आलो. तर बोलो इथे नको जेवायला, आपण खाली वाईला कुठेतरी हायवेलाच काहीतरी बघूया जेवणाचं. आणि भूक पण कोणाला लागली नव्हती. मग आलो आम्ही, गाडी खाली घेऊन आलो. मग आम्ही हायवेला आलो, वाईला आलो. तर तिथे भूक लागली सगळ्यांना.
तर बोलले काय करायचं, भूक जेवून जायचं की कुठे मध्ये पुण्या वगैरे वगैरे मध्ये साताऱ्यामध्ये बघायचं. ते लय नाही जेवूनच जाऊया, भूक लागली ना. तर सगळ्यांना भूक लागलेली. मग तिथे एका पाण्याच्या टपरीवाल्याला विचारलं आम्ही की इथे जेवण म्हणजे नॉनव्हेजमध्ये कुठे चांगलं भेटतं इथे, ठीक आहे. तर तो बोला एक इथे तर नाही आहे कुठे हायवेला, तुम्ही वाईला जाताना ना एक हॉटेल आहे, ठीक आहे. ते हॉटेल म्हणजे खूप प्रसिद्ध आहे टेस्टसाठी, नॉनव्हेजसाठी स्पेशली. मग आम्ही गेलो तिथे, म्हणजे असेल तिथून मे बी 1 किलोमीटर असेल आतमध्ये. मग आम्ही गेलो तिथे, उतरलो तर तिथे वेटिंगमध्ये होते. म्हणजे ऑलमोस्ट सगळे टेबल म्हणजे हटसारखे बनवले, फॅमिली रूम टाईप, सगळे फुल होते. तर आम्ही बसलेलो. मग बसून आले 15-20 मिनटानंतर वेटिंगला आमचा नंबर आल्यानंतर आम्ही ऑर्डर वगैरे दिली. आम्ही तर माझा मित्र तेव्हा सेल्फीचं नवीन ट्रेंड चालू होती, स्टिक आलेली जस्ट, आणि तो पण फोटोग्राफरच होता. तो बोला ठीक आहे आपण काढूया, म्हणजे सेल्फी काढूया. तर आम्ही असे 5 जणं बसलो होतो. म्हणजे मी, माझ्या बाजूला इकडे वाईफ होती, इकडे मुलगा होता, समोर ते कपल बसलेले, म्हणजे माझा मित्र आणि त्याची वाईफ बसली होती. तर तो सेल्फी काढायला गेला, ठीक आहे. तर आम्ही 5 जणे होतो, ओके. तर तो सेल्फी काढायला गेला तर मला 6 दिसत आहेत. कशात? फोनमध्ये. तर मी बोला हा काय प्रकार आहे, म्हणजे माझी वाईफ आहे आणि माझा मित्र आहे, त्याच्या तिथे खाली एक मुलगी दिसते बसलेली, अशी 14-15 वर्षाची मुलगी, अशी मान खाली घालून केस टाकून अशी बसले. मी बोलो हा काय प्रकार आहे. असा बघतोय मी सरळ, ठीक आहे, तर मला तशी दिसत नाही आहे. पण मी कॅमेरामध्ये बघतोय तर मला दिसते. मी बोलो हा काय प्रकार आहे. तर मी सांगितलं नाही कोणाला काय दिसतंय काय नाही, काहीच नाही दिसलं. तर मी बोलो मित्राला बोललो पुन्हा एक सेल्फी घे बघू आपण, पुन्हा घे. तर पुन्हा घेतो, पुन्हा मला सेम दिसतं. तर मी बोलो काहीच नाही दिसत आहे तुम्हाला, विचारलं डायरेक्ट. तर माझ्या बायकोला दिसली सेम. कशामध्ये दिसली ती? हां सेम कॅमेरामध्येच अशी. ती बोलते ते असे, म्हणजे मला बघते की हे असे का बघतात तिथे कोपऱ्यामध्ये, असं मी असा बघतोय आणि असा बघतोय. तर तिने कॅमेरात बघितलं तर तिला दिसली. तर मी काय एक्सप्लेन केलंच नव्हतं कशी कोण बसली होती, काय बसली होती ती. तिनेच एक्सप्लेन केलं की अशी मुलगी बसले. तर मी बोललो मला पण तीच दिसते कधीपासून. तर ती पण सांगते बघ ही कोणाला दिसत नाही आहे, त्या मित्राला दिसत नाही, त्याच्या वाईफला दिसत नाही, आमच्या दोघांनाच दिसते. मग त्यानंतर ते घाबरले, ते कोकणातले होते, ते घाबरले. आम्ही जेवण आलं, खाल्लं. तिथे वेटर आला, वेटरला विचारलं की असं काही इथे काय प्रकार आहे का. तोला नाही असं काय नाही आहेत, मे बी असेल, माहिती असेल तरी पण त्याने नसेल सांगितलं. मग ते झालं, जेवण झालं आमचं. तो घाबरला होता, पटकन जेवलो. त्याने पण जेवला पण नाही, कारण तो घाबरलाच होता मित्र माझा. मी तर नाही घाबरलो. आलो आम्ही, तर आम्ही जरा बघूया काय हॉटेलचं काय, जरा रेकी करूया काय. तर अक्षरशः त्या हॉटेलच्या बाहेर आहे ना, एवढं माणसाच्या आकाराचं चेटूक लावलं होतं, ब्लॅक कलर. बापरे. म्हणजे मी बोलो हा काय प्रकार आहे, म्हणजे चेटूक असतं एवढं, हो बरोबर आहे. तर मी बोलो हा काय प्रकार आहे की माणसाच्या आकाराचं चेटूक उलटं लावलेलं आहे असं. मग त्यानंतर तो पण घाबरला. मग तो एवढा घाबरला, आम्ही गाडी बसलो. त्याने जोरात देवाची गाणी चालू केली. आम्ही अक्षरशः एवढ्या स्पीडने आलो वाईवरून मुंबईला, जे कधी आलोच नव्हतो. एवढं त्याने फाचवलं. आणि तो नॉनस्टॉप. आणि तो घाबरला, तो कोकणातला, तो सारखा मागे बघतोय, हे करतो. मी बोला अरे काय नाही होत आहे, जे काय असेल तिथे असेल, आपल्या मागून तर येत नसेल, कशाला तू एवढा घाबरतोय. ही झाली गोष्ट. मग तुम्ही त्या ओनरला वगैरे विचारलं नाही का हॉटेलच्या की असं आम्हाला प्रकार दिसतोय घडतोय, काय ही गोष्ट? वेटरला विचारलं ना, वेटर नाही बोला. मग ओनर तरी जरी असेल काय प्रॉब्लेम, तो कशाला सांगेल, त्याच्या हॉटेलची बदनामी कशाला करेल. आजूबाजूच्या लोकांना विचारायला हवं होतं ना तुम्ही, म्हणजे तुम्हाला कळलं असं ना कोण. नाही, मी थोडं हे केलं जरा चौकशी. तर त्या हॉटेलच्या मागे काहीतरी म्हणतात देव, जे भूत घालवतात ना, तसं काहीतरी मंदिर आहे तिथे. असं मी थोडं जरा मी बघितलं, जरा चेक केलं जरा, म्हणजे गुगलवरती वगैरे टाकून. तर त्या हॉटेलच्या मागेच काहीतरी असं एक मंदिर आहे की तिथे भूतांना म्हणजे म्हणतात असं भूत घालवतात असं. हो असं आहे. मग त्यामुळे नंतर मग काय त्रास तर काय झाला नाही, कारण काय म्हणजे काय केलंच नाही ना, फक्त दिसली, बाकी काय केलंच चेहरा वगैरे दिसला नाही का तुम्हाला? नाही ना. चेहरा म्हणजे मान खाली घातलेली आणि अशी आपलं कोपऱ्यात अशी कशी रडत बसतात ना मुलीला, लहान मुली, 14-15 वर्षाची मुलगी असे केस असे पुढे होते आणि अशी मांडी हे घातलेली आणि कोपऱ्यात बसलेली अशी. मग ती काय करत तरी नव्हती,
असे त्या हॉटेलमध्ये मांजर पण अशा आजूबाजू फिरवतं, पण ती काही करत नव्हती, बस कोपऱ्यात असं. पण तो माझा मित्र खूप घाबरला, म्हणजे कोकणातला होता. मी कोल्हापूरचा आहे, तर मी कधीच नाही घाबरलो, कधीच नाही घाबरलो बरं. असं. तर हे होते तुमचे अनुभव. हो. तर मित्रांनो, हे होते संजय सरांचे अनुभव आणि अनुभव खूप भयंकर होते. एवढंच की त्यांनी थोडंसं स्पीडमध्ये सांगितलं, कारण की त्यांच्यासोबत जे घडले ते त्यांनी डायरेक्टली सांगितलं. त्यांनी काय असं एकदम इन डिटेलमध्ये गेले नाही ते, कारण की त्यांनी ह्याच्या आधी कधी असे अनुभव सांगितले नव्हते. फर्स्ट टाईमच आपल्याकडे ते सांगतायत. त्यांना जसं जमलं तसं त्यांनी आपल्यापर्यंत त्यांचे अनुभव पोहोचवले. तर या अनुभवातून तुम्हाला काय शिकायला भेटलं की आम्हाला कमेंट करून सांगा. आणि आता आज आपण इकडंच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.